नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्र देण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत आणि जवळपास 750 इतके केंद्र देण्यात येणार आहेत. तर त्याबाबतची जाहिरात आलेली आहे. कुठल्या जिल्ह्याची जाहिरात आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यावर तुम्हाला विनंती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळते. तर ही जाहिरात आहे रायगड जिल्ह्याची मित्रांनो. या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये वॅकंट लोकेशन आहे त्याबाबत या ठिकाणी या PDF मध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत या ठिकाणी सन 2019च्या जनगणनेनुसार लोकसंख्या देण्यात आलेली आहे आणि 27/3/2025 च्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी किती केंद्र देण्यात येणार आहे ती संख्या दिसणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत विभागकरिता केंद्राची संख्या आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकरिता आरक्षित केंद्राची संख्या. यामध्ये पुढे या ठिकाणी रिक्त केंद्राची संख्या तुम्हाला या कॉलममध्ये दिसणार आहे. अशा प्रकारे ही रायगड जिल्ह्याची जी काही वॅकंट लोकेशनच्या डिटेल्स आहेत ते या PDF मध्ये आहेत. सर्व ग्रामपंचायत वाईज तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे ही माहिती पाहता येणार आहे. तुम्ही खाली पाहू शकता एकूण जवळपास 750 इतके केंद्र हे रायगड जिल्ह्यासाठी देण्यात येणार आहेत. तर या ठिकाणी याच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज करू शकता. त्यासाठीची जी काही लिंक आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देईन. अशा प्रकारे या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज हा ऑनलाईन कशा प्रकारे करायचा आहे या ठिकाणी तुमच्या समोर आहे. तर याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देईल. आता ऑफलाईन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात. त्यासाठी अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. कुठले कागदपत्र लागणार आहेत. तर कागदपत्र तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रत अनिवार्य म्हणजे या ठिकाणी आपण जी लिंक दिलेली आहे. तर या लिंकवर जाऊन तुम्ही आधी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. त्याची प्रिंट काढायची आहे. त्यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, CSC, TC प्रमाणपत्र असेल तर या ठिकाणी तुमच्याकडे मित्रांनो ऑलरेडी CSC असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्रायोरिटी असणार आहे. पोलीस व्हेरिफिकेशन जे काही सर्टिफिकेट ते लागणार आहे. एक शैक्षणिक प्रमाणपत्र, संगणकीय प्रमाणपत्र, जागेचे कागदपत्र, अर्जदार अपंग असल्यास त्यासंबंधीचं प्रमाणपत्र या ठिकाणी आणि यासाठी अटी शर्ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि याची पण लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देईल. या ठिकाणी व्हिडिओ आपल्याला जास्त लेंदी करायचा नाही. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या जाहिरातीची पण लिंक देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही सविस्तर जाहिरात डाउनलोड करून पाहू शकता आणि यामध्येच तुम्हाला अशा प्रकारे ऑफलाईन जो अर्ज करायचा आहे त्याचा पण नमुना देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हा अर्जाचा नमुना आहे. आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत त्याची लिस्ट या ठिकाणी आहे आणि महत्त्वाच्या अटी शर्ती या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन अर्ज कशाप्रकारे किंवा ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे आणि इतर महत्त्वाच्या अटी शर्ती सोबतच या ठिकाणी स्वयंघोषणापत्र जे द्यायचे त्याचे पण या ठिकाणी नमुने खाली देण्यात आलेले आहे. तर या अटी शर्ती सविस्तर वाचून घ्या. नंतर ऑनलाईन अर्ज करा. तर याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. तिथे जाऊन तुम्ही सविस्तर ही जाहिरात पाहून ऑनलाईन अर्ज करू शकता. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा ही आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.